शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। तुम्ही खाली या नाही तर नाही राहू दे काही नाही, राहू दे वरती अण्णा राहिले तर चालते, राहू दे। वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार नाशिक लोकसभेसाठी करण गायकर तसंच दिंडोरी लोकसभेसाठी मालती थविल यांनी बीडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, वामन गायकवाड, नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर, दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती थविल, राहुल डोमसे, बाळासाहेब शिंदे, उर्मिला गायकवाड, दीपचंद दोंदे, संजय जाधव, विजय वाहुळे, आशिष हिरे, रवी पगारे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीची घेतली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय, घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम तुमच्या तरुणाईला जर काम मिळवून घ्यायचं असेल, तुम्हाला विकास करायचा असेल, तुमच्या सगळ्या सोयीसुविधा मिळवून द्यायच्या असेल तर विकून कुठलंही मतदान करू नका। स्वाभिमानाने जाऊन मतदान करा। तुमच्या हृदयातला, तुमच्या मनातला, तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या। त्याच्यामुळे धनशक्तीवाल्यांनी धनशक्तीचा वापर करावा। आम्ही लोकशाही मार्गाने विकासाचं धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू। नाशिक विजयाचा हे गणित जे आहे ते सोपं झालंय का? एकदम सोपं आहे। वंचित बहुजन आघाडीचं एक गठ्ठा मतदान आमच्याकडे आहे। त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं, शेतकरी चळवळीत काम केलं असल्यामुळं ती एक वोट बँक आणि ही एक वोट बँक, दोन नद्यांचा संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून वंचितच्या विजयाची गुढी उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। विजय आमच्यामुळेच झाले आणि पराभव आमच्यामुळेच होईल। तुम्ही बघत आहात मोठ्या लोकसंख्येने मान्य बाळासाहेबांनी जो दोन्ही भाऊ बहिणीवरती जो विश्वास ठेवून इथं मैदानात उतरवलेला आहे, हे मोठं महासंग्राम आहे। पण या महासंग्रामामध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवाराकडे सगळ्या 48 जागांपैकी मोठ्या ताकदीने आधी ते उभे राहिलेले असताना आम्ही सर्व बहुजन घटक असेल, वंचित घटक असेल, इतर समाज असेल एकत्र येऊन मोठ्या ताकदीनिशी आणि शक्ती प्रदर्शनासह आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। येत्या 4 जूनला निकालाच्या दरम्यान आपल्या तुमच्यापैकी कोणी असेल, जो पण प्रतिस्पर्धी आमचा कोणी मातबर असेल, आम्ही त्यांना चितपट करून आमचे दोन्ही उमेदवार निश्चितपणे गुलाल घेतील हा आमचा विश्वास आहे। जय भीम। स्वाभिमानी नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रणशिंग फुंकलेले आहे आणि नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाडांनंतर करमभाऊ गायकर यांच्या रूपाने नाशिकला एक नवीन खासदार या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो नाशिककरांनी मान्य केलेला आहे। याचं प्रत्यय ही गर्दी आपल्याला दिसत आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा या नाशिकमध्ये निवडलेला आहे तो हिरा 100% आपल्याला न्याय देईल। कारण याआधी जे पण खासदार होते त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांच्या ज्या इड्या सिड्या निघालेल्या आहेत ते जनतेला माहिती आहे। मी ज्या गावात जन्म घेतला अंजनेरीमध्ये, त्याच गावामध्ये आत्ता ज्यांना तिकीट दिलं आहे खासदार साहेब यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं। आपण जर आज बघितलं तर जे गाव दत्तक घेतलं होतं ते गाव भकास करून ठेवलेलं आहे त्यांनी। त्यामुळे त्यांना ही नाशिकची जनता धडा शिकवेल व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकर यांना एकमताने निवडून देतील अशी मी आशा बाळगतो। दिंडोरी लोकसभेतून प्रकाश आंबेडकर यांनी तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे। माननीय बाळासाहेबांनी आम्हाला विश्वासाने आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे। मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणार आहे। बाकी गुलाल झाल्यानंतर बोलू। आणि येणाऱ्या या लोकसभेमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापणे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामधला जो गरीब आणि सूचित वंचित असा उमेदवार आपल्याला या नाशिक जिल्ह्यातून आपल्या हक्कासाठी पाठवायचा आहे। आणि म्हणूनच इथल्या तळागाळातल्या शोषितांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या उमेदवारांना एकदम प्रचंड मतांनी निवडून द्यावा अशी मी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने, पवन भाऊंच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी सर्वांना आवाहन करेल का सर्वांनी एकजुटीने ताकदीने उभे राहा आणि प्रामाणिकपणे मतदान करा।
आणि आपला प्रामाणिकपणा त्या मतदानामध्ये तुम्ही दाखवाल आणि आपल्या मालतीताई यांना खासदारकीसाठी या सत्तेमध्ये पाठवाल हीच मी अपेक्षा करते. थांबते. जय भीम, जय शिव. विजन न्यूजसाठी दीपक कुलकर्णी, नाशिक.